हॅलो स्टुडंट, मी आज तुम्हाला 9वीचा 9th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशन याचे क्वेश्चन आन्सर्स दाखवत आहे. जर मी दाखवत असताना स्टार केलेले असतील तर ते तुमच्या टेक्स्टबुकमधील आन्सर्स असतील. मी इथे तर तुम्हाला वर्कबुक सॉल्व करण्यासाठी डायजेस्टमधून तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर्स सांगत आहे. पहा मग, लॉज ऑफ मोशनचा फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन अँड आन्सर्समध्ये फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द सेंटेन्स अँड एक्सप्लेन देम. फर्स्ट क्वेश्चन आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण प्रश्न हा विचारलेला असणार आहे. 5 क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुकमधले पण आहेत. मध्ये मध्ये जेव्हा स्टार येतील तेव्हा तुम्हाला जर टेक्स्टबुकमधीलच फक्त सॉल्व करायचं असतील तर ते तुम्ही पाहून लिहायचं आहे. ज्यांना वर्कबुक सॉल्व करण्यासाठी पण ह्याचा खूप मोठा फायदा आहे. पहा मग, इथे त्याचे आन्सर्स आहेत. फर्स्ट 5चे इथपर्यंत 5 आहे आणि त्याच्यानंतर हे लास्टचे इथे तुम्हाला लास्टपर्यंत दिलेले आहेत. ओके, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून पण लिहू शकता. क्वेश्चन 2 आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड राईट द कंप्लीट स्टेटमेंट. पहा, इथे पण तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे तर त्याचे आन्सर्स इथे आहेत. वेलोसिटी, स्पीड याचे आन्सर आहेत. फर्स्टचं वेलोसिटी, स्पीड. थर्डचं 2m(s²). फोर्थचं s इज इक्वल टू ut प्लस हाफ 80². आणि फिफ्थचं आहे 4m(s²). ओके, then next question third, state whether following statement are true or false. याचे पण तुम्हाला इथे खाली आन्सर्स भेटणार आहेत. फॉल्स, ट्रू, ट्रू. हे 5चे क्वेश्चन आन्सर्स आहेत. मला सर्व क्वेश्चन रीड करता येणार नाही कारण की हा लेसन खूप मोठा आहे तुमचा आणि त्याचे क्वेश्चन आन्सर पण तेवढेच मोठे आहेत. व्हिडिओला वेळ लागेल पण सर्व क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मी डायजेस्टमधून दाखवत आहे जेणेकरून कोणत्याही क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सर्व क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहेत. मॅच द फर्स्ट कॉलम अप्रोप्रिएट इंटायर, सेकंड अँड थर्ड कॉलम रिमेक द टेबल. इथे तुम्हाला हा चार्ट दिला आहे आणि त्याचं बरोबर आन्सर्स तुम्हाला करून दाखवायचं आहे. तर इथे पहा, कॉलम फर्स्ट, सेकंड अँड हे आन्सर आहे. फर्स्ट हे आन्सर नाही, हा क्वेश्चन आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण हा असणार आहे. जिथे स्टार आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमधला क्वेश्चन आहे. ओके, आपण फास्ट जाऊयात कारण का खूप लेंदी नको व्हिडिओ व्हायला. पहा मग, क्वेश्चन 6 आहे. मॅच द फॉलोइंग. इथे तुम्हाला मॅच करण्यासाठी इथे आन्सर्स खाली दिलेले आहेत. हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही पण वर्कबुकमध्ये सॉल्व करण्यासाठी दिला असणार आहे. पहा, हा सेकंड आहे. त्याचे आन्सर्स इथे तुम्हाला भेटतील. मी जास्त वेळ घेणार नाही, फास्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही पॉज करून पाहू शकता. क्वेश्चन 7 आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स इच. 1 मार्कसाठी विचारला गेलेला हा क्वेश्चन. याचे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला इथे आहेत. त्याचे आन्सर्स पण तुम्हाला मी दाखवत आहे. सेवन 8 या पेजवर असतील. देन नेक्स्ट पहा, 10th क्वेश्चन, 10th 11th. एखाद्या क्वेश्चनचा आन्सर्स तुम्हाला नाही समजलं किंवा वर्ड नाही समजला तर तुम्ही कमेंट्समध्ये करा. मी तुम्हाला त्याचे आन्सर्स, त्या प्रॉपर क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला देईल जेणेकरून तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही.
क्वेश्चन 8, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पहा इथे जरासे मोठे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. मी जरा फास्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवते कारण की खूप मोठा चॅप्टर आहे आणि तुम्हाला सर्व 30 मिनिट्समध्ये दाखवायचं आहे. व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड, व्हॉट इज वेलोसिटी, डेफिनेशन लिहा. हे सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ओके, इथे पहा 6, 7, 8 हे तुम्हाला दाखवत आहे. पहा क्वेश्चन 9, व्हॉट इज मीन्ट बाय युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म, गिव वन एक्झाम्पल इन इच. हे तुम्ही स्वतः मनाने पण लिहू शकता. असे क्वेश्चन्स तुमच्या 6th स्टँडर्डमध्ये तुम्हाला हे झालं असणार आहे सिलेबस. व्हॉट इज एक्सेलरेशन, डेफिनेशन लिहा म्हणून आहे 10. पहा 11, इथे फॉर्म्युलाज यूज करून लिहायचं आहे. सर्व क्वेश्चनचे आन्सर्स इथे तुम्हाला पाहायला भेटतील, टेक्स्टबुकमधील पण आणि वर्कबुकमधील पण. तुम्हाला हे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा युनिफॉर्म मोशनचे एक्झाम्पल आहे. हे त्याचे आन्सर्स आहे. पहा इथे विचारलं आहे, सांगितलं आहे टेक्स्टबुक पेज नंबर 6 वरचं. हे सेम इंडिकेट केलेले आहेत. हा क्वेश्चन, याचे आन्सर्स इथे आहे तुम्हाला. नॉन युनिफॉर्म मोशन. इथे तुम्हाला आन्सर्स भेटेल.
इथे पहा टेक्स्टबुकमधील क्वेश्चन आलेला आहे. स्टेट एनी 5 एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर हे एक्झाम्पल तुम्हाला द्यायचे आहेत. द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन हे इथे सांगितलेले आहे. पुढे जाऊन टेक्स्टबुकमधीलही क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला पाहायला भेटतील. खूप मोठा चॅप्टर असल्यामुळे तुम्हाला खूप मोठे क्वेश्चनचे आन्सर्स इथे पाहायला भेटतील. तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याचे क्वेश्चनचे आन्सर्स लिहू शकता. क्वेश्चन 50 चालू आहे पहा. खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले आहेत इथे. सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केला आहे.
65 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. पहा, इथे तुम्हाला लास्ट क्वेश्चन आहे. न्यूटन लॉज विषयी. तुम्ही पाठीमागे पाहिलं तर तिथे तुम्हाला दिलेलं आहे एक्झाम्पल, त्यामधून शोधून लिहायचे आहे.